नमस्कार, मी खलील गिरकर. लोकमानसमध्ये आपले स्वागत आहे. राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज मुंब्रा कौसामध्ये आली होती. मुंब्रा येथील वाय जंक्शनवर सकाळी 10:30च्या सुमारास त्यांचे आगमन झाले. मुंब्रामधील दर्गा रोड, संजय नगर तसेच कौसाच्या विविध भागात राहुल गांधी यांना पाहण्यासाठी व त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. नागरिकांनी व कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी JCBतून फुले उधळण्याचा कार्यक्रम ठेवला होता. तसेच हार देखील त्यांनी JCBच्या द्वारे राहुल गांधींना घालण्याचा प्रयत्न करण्यात येणार होता. मात्र राहुल गांधी यांना असलेली सुरक्षिततेचा धोका लक्षात घेऊन त्यांच्या सुरक्षा रक्षकांनी व स्थानिक पोलिसांनी कार्यकर्त्यांना असे करण्यापासून रोखले. त्यामुळे कार्यकर्त्यांचा काहीसा हिरमोड झाला. मात्र राहुल गांधींच्या स्वागतासाठी रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केल्याने राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा मुंब्रा कौसामध्ये तरी चांगल्या प्रकारे यशस्वी झाल्याचे चित्र दिसून येत होते. राहुल गांधी यांच्यासोबत उघड्या जीपमध्ये काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार इम्रान प्रतापगडी, ठाण्याचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासोबत राहुल गांधी यांची न्याय यात्रा मुंब्रा कौसामध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणारे राज्याचे माजी मंत्री तथा मुंब्राचे आमदार जितेंद्र आव्हाड हे देखील उपस्थित होते. मुंब्रा कळवामधील रेती बंदर या ठिकाणी राहुल गांधींनी तेथील स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. तसेच कळवा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही यात्रा ठाण्याच्या दिशेने मार्गस्थ झाली. या यात्रेचा विचार केला तर या यात्रेमुळे काँग्रेसमध्ये किंवा ठाणे काँग्रेसला त्याचा कितपत फायदा होईल हा भाग बाजूला ठेवला तर मुंब्रा कळवामध्ये ही यात्रा आणण्यासाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांना या लोकसभा निवडणुकीत आणि येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीत याचा चांगला लाभ मिळेल असं चित्र दिसून येत आहे. राहुल गांधी यांच्या या भारत जोडो न्याय यात्रेचा काँग्रेसला कितपत फायदा होईल हे पाहणे औत्सुक्याचे ठरेलच. मात्र मुंब्रा कौसामध्ये या यात्रेचा मार्ग नसतानाही विशेष प्रयत्न करून जितेंद्र आव्हाड यांनी ही यात्रा मुंब्रा कळवाच्या मार्गे ठाण्यामध्ये नेली. त्यामुळे मुंब्रा कौसामध्ये तसेच मुंब्रा कळवामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात असणारे मात्र भाजप व मोदी विरोधात असणारे असा जो मोठा वर्ग होता त्या वर्गाला एका व्यासपीठावर आणण्यात आव्हाड यांना या माध्यमातून यश आलेले चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकीत आमदार आव्हाड यांना त्याचा वैयक्तिक लाभ होईल अशी चिन्ह दिसून येत आहेत. दुसरीकडे भाजपने या यात्रेला काळे झेंडे दाखवण्याचे जाहीर केले होते. मात्र तसा काही प्रकार घडलेला दिसून आला नाही. या यात्रेसाठी पोलिसांनी मोठ्या प्रमाणात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दोन्ही मार्गावरील वाहतूक काही काळ थांबवण्यात आली होती. राहुल गांधी यांच्या यात्रेमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. राहुल गांधी हे काँग्रेसचे माजी अध्यक्ष तसेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते असल्याने काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित असणे अपेक्षित होते. मात्र त्यापेक्षाही जास्त संख्येने जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते या यात्रेत असल्याचे चित्र मुंब्रा कळवामध्ये दिसून आले. आव्हाड यांनी फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच नव्हे तर समाजवादी पक्ष व इतर समविचारी पक्षाच्या नेत्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून या यात्रेत सहभागी होण्याचे त्यांना निमंत्रण दिले होते व मोठ्या संख्येने हे नेते व पदाधिकारी कार्यकर्त्यांसहित या यात्रेच्या स्वागतासाठी उभे असल्याचे चित्र दिसून आले. त्यामुळे येत्या निवडणुकीत निश्चितपणे जितेंद्र आव्हाड यांना या यात्रेचा लाभ उठवता येईल असं चित्र दिसून येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जितेंद्र आव्हाड यांना या यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्यासोबत आपली जवळीक दाखवून देण्याची संधी मिळाली आहे आणि त्याचा त्यांनी पुरेपूर फायदा उचलल्याचे चित्र दिसून आले. धन्यवाद.